हाय फ्रेंड्स, प्रेरणात होममेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता चकली हा पदार्थ कुणाला आवडत नाही, लहानांपासून मोठ्यांना म्हणजे सगळ्यांनाच हा आवडीचा पदार्थ आहे. तर आज आपण घरच्याच साहित्यामध्ये, कमी साहित्यामध्ये आणि कमी मेहनतीमध्ये तर कुठलीही भाजणी वगैरे न बनवता आपण एकदम सोप्या पद्धतीने झटपट अशी खमंग, खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी बटाट्याची चकली कशी बनवायची ती बघणार आहे. हे तुम्ही मधल्या वेळेत खायची वगैरे इच्छा झाली किंवा चहा बरोबर काय खायचा हा प्रश्न पडला तर ही तुम्ही झटपट अशी बनवू शकता आणि घरच्या कमी साहित्यामध्येही बनवून तयार होते आणि ट्रिपला वगैरे पण ही घेऊन जाऊ शकता. खूप दिवस टिकते. जवळजवळ महिनाभरही तुम्ही ही स्टोअर करून ठेवू शकता. पण महिनाभर ही टिकतच नाही. एकदा तुम्ही बनवला तर ही 2 ते 3 दिवसातच फस्त होते. तर आज आपण छान अशी बटाट्याची चकली कशी बनवायची ती बघणार आहे. एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत होते. इथं मी उकडलेले 3 बटाटे घेतलेले आहेत. इथं कच्चे बटाटे वगैरे वापरायचे नाहीत. उकडलेलाच बटाटा वापरायचा आहे. आणि आता ह्या बटाटा मी असा बारीक बारीक चिरून अशी मिक्सरला असं फिरवून पेस्ट करून घेणार आहे. इथं कच्चा बटाटा अजिबात वापरायचा नाही. उकडलेलाच बटाटा घ्यायचा आहे. छान होतात त्याच्या चकल्या. तर आता आपण हे असे बारीक चिरून मिक्सरला असं फिरवून घेणार आहोत. थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि एकदम बारीक पेस्ट करायची, एकदम स्मूथ. ते इथं मिक्सरला फिरवून झालेले आहे आणि बघू शकता हे अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे. एकदम स्मूथ असं करून घ्यायचं आहे. तर आता हे आपण बाजूला ठेवून देऊ आणि एका चाळणीमध्ये आपण पीठ चाळून घेणार आहोत. असं इथं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर इथं 2 कप मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे आता आपल्याला चाळून घ्यायचं आहे. म्हणजे त्यातली जो कचरा वगैरे असेल तो निघून जाईल. तुम्ही तांदळाचं पीठ इथं कुठलंही वापरू शकता. विकत आणलेलं सुद्धा तांदळाचं पीठ इथं वापरू शकता. कुठल्याही तांदळाचं वगैरे पीठ जर तुम्ही घरी बनवून ठेवलं असेल तर तेही सुद्धा वापरू शकता. आता ज्या कपाने मी तांदळाचं पीठ घेतलं होतं ना, त्याच कपाने इथं मी फुटाण्याच्या डाळीचं पीठ इथं मिक्सरला मी करून घेतलेलं आहे. म्हणजे फुटाण्याची डाळ मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आणि एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे आणि हे पण चाळून घ्यायचं आहे. तर इथं मी 1 कप एवढी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे. 2 कप तांदळाचं पीठ आणि 1 कप मी फुटाण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि इथं अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. 1 चमचा लाल तिखट घेतलेलं आहे. तर तिखट तुम्ही आवडीनुसार घाला आणि 1 चमचा मीठ घातलेलं आहे. 1 चमचा ओवा घेतलेला आहे आणि त्या हातावरती असं चोळून घ्यायचंय. इथे मी 4 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत. त्या पांढऱ्या तीळमुळे चकली खूप छान होते आणि अर्धा चमचा जिरे पावडर घेतलेली आहे. पाव चमचा इथे हिंग सुद्धा घालून घ्यायचंय. आता हे सगळं साहित्य आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आणि वरच्या आपण तेलाचं कडकडीत असं मोहन घालून घ्यायचंय. इथं मी 2 छोट्या पळ्या अशा तेल घेतलेलं आहे. आपल्या तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते ना, त्या पळीने मी तेल घेतलेलं आहे. तर 2 पळ्या तेल घेतलेले आहे आणि कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे. थोडंसं सुरुवातीला मी थोडं घालून घेतलेलं आहे आणि चमच्याने असं मिक्स करून घेतलेलं आहे. एकदम डायरेक्ट हात घालायला जायचं नाही, नाहीतर हाताला असा चटका बसू शकतो. त्यामुळे सुरुवातीला आपण चमच्यानेच मिक्स करून घ्यायचंय. उरलेलं तेल होतं ते पण मी आता घालून घेतलेलं आहे. व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेणार आहोत. थोडंसं असं कोमट झालं की आता आपण हाताने मिक्स करून घेणार आहोत. हाताने मिक्स केल्यामुळे व्यवस्थित असं तेल पूर्ण पिठाला असं लागलं जातं. तुम्ही दोन्ही हाताच्या मध्ये सुद्धा हे पीठ असं चोळून व्यवस्थित असं तेल पिठाला लावून घ्यायचं आणि असं थोडंसं पीठ हातामध्ये घेऊन असं मुटका करून बघायचा. मुटका झाला की समजायचं मग आपलं हे तेल व्यवस्थित असं पिठाला लागलं गेलेलं आहे. आता त्यामध्ये आपण बटाट्याची जी पेस्ट केलेली आहे ती घालून घेणार आहोत.
आणि व्यवस्थित असं हे असं बटाट्याच्या पिठामध्ये जेवढं असं आपल्याला मळता येईल तेवढं असं मळून घ्यायचंय आपल्याला. चांगल्या या बटाट्याच्या पेस्टमध्ये आपल्याला हे पीठ असं मळून घ्यायचंय आणि नंतर मग आपल्याला गरज पडली तर आपण मग पाणी वापरणार आहोत. तर इथे मी सुरुवातीला तर बटाटा मिक्सरला फिरवताना थोडंसंच पाणी घातलेलं होतं. त्यामुळे आता आपल्याला पाणी इथं मळताना लागणार आहे. तुम्ही जर बटाटा मिक्सरला फिरवताना पाणी जास्त वापरलं तर तुम्हाला पाणी नंतर पीठ मळताना कमी लागतं. तर इथे मी सुरुवातीलाच पाणी थोडंसं कमी घातलं होतं बटाटा फिरवताना. आता मी याच्यामध्ये थोडं-थोडं पाणी घालून पीठ मळून घेणार आहे. हे थोडं-थोडं घालून आपल्याला हे मळायचंय आणि एकदम आपल्याला असं सैलसर पण मळायचं नाही किंवा घट्ट पण असं मळायचं नाहीये. थोडंसं मध्यम असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय. तर इथे मला 1 कप एवढं पाणी लागलेलं आहे. कारण मी सुरुवातीला बटाटा मिक्सरला फिरवताना कमी वापरलेलं होतं. त्यामुळे इथे मला पाणी लागलेलं आहे. तुम्ही जर जास्त पाणी अगोदरच घातलात बटाटा फिरवताना तर नंतर तुम्हाला जास्त पाणी लागत नाही. तर इथं हे आपल्याला अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचंय. जास्त सैल पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. थोडंसं मध्यमच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय. आणि आता आपण थोडं-थोडं हे पीठ घेऊन चकलीच्या साच्यामध्ये आता हे आपल्याला घालून घ्यायचंय. तर इथं हा मी साचा घेतलेला आहे आणि इथं थोडंसं तेल लावून घ्यायचं आपल्याला आतून सगळीकडे व्यवस्थित आणि यामध्ये मी चकलीची जाळी घालून घेतलेली आहे. आता आपण थोडं-थोडं याच्यामध्ये हे पीठ घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं दाबून आपल्याला हे पीठ मळायचंय. कुठेही आपल्याला आतमध्ये हवा वगैरे अशी राहिली नाही पाहिजे. सगळीकडनं व्यवस्थित असं आपल्याला दाबून घ्यायचंय आणि हे आपण पीठ चकलीचं मळल्यानंतर लगेचच बनवायला घ्यायचंय. आपल्याला मुरात वगैरे ठेवायची काहीच गरज नाहीये. लगेचच तुम्ही चकल्या पाडू शकता. तर इथं आपण आता चकल्या इथं पाडणार नाहीये. आपण डायरेक्टच कढईमध्ये आता आपण हे तळून घेणार आहोत. आपल्याला इथं सेपरेट चकली वगैरे करायची काहीच गरज नाही. तुम्ही डायरेक्ट हे कढईमध्ये करू शकता. आता इथं तेल आपल्याला जास्त कडकडीत असं गरम पण करायचं नाही किंवा असं आपल्याला कोमट पण ठेवायचं नाही. असं आपलं मध्यम असं आपल्याला तेल हे गरम करून घ्यायचंय. जास्त तुम्ही कडकडीत जर तेल केला तर वरून चकलीचा कलर चेंज होतो, पण आतून ती कच्चीच राहते आणि तेल जर गरम नसेल व्यवस्थित तर आपण त्याच्यामध्ये चकली सोडल्या-सोडल्याच ती विरघळू शकते. त्यामुळे आपल्याला तेलाचं टेम्परेचर थोडंसं असं मध्यमच ठेवायचंय. आणि त्यामध्ये नंतर आपण चकली पाडायची. आता चकली पाडल्यावरती आपल्याला 1 मिनिटं ही अशीच ठेवून द्यायची आहे आणि नंतर ही आपल्याला चिमट्याला किंवा अशी झाऱ्याला अशी थोडीशी अशी कडक लागली की आपण अशी पलटी करून घेणार आहोत आणि हे तेलाचे असे बुडबुडे कमी यायला लागले की मग आपण तेलातनं ही चकली बाजूला काढून घेणार आहोत. पूर्णपणे हे बुडबुडे कमी यायला लागले की मगच आपल्याला चकली याच्यामधून तेलामधून बाहेर काढायची आहे. तुम्ही जर अगोदरच ती चकली बाहेर काढलात, तर नरम पडण्याची शक्यता असते. त्यामुळं व्यवस्थित अशी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे. तर बघू शकता हे अशा प्रकारे आपल्याला ही चकली करून घ्यायची आहे. तर इथं मी दुसरी पण दाखवते तुम्हाला. हे अशा प्रकारे आपण कढईमध्ये डायरेक्ट सोडल्यामुळे एकदम पटकन अशा ह्या आपल्या चकल्या बनवून तयार होतात. जास्त वेळ लागत नाही. 10 मिनिटातच हे आपल्या बनवून तयार होतात. आणि बघू शकता तेलाचे असे बुडबुडे कमी यायला लागले. कमी यायला लागले की आपण ही चकली बाजूला काढून घ्यायची आहे. तर अशाच आपण या बाकीच्या सुद्धा चकल्या करून घेतलेल्या आहेत. तर बघू शकता किती छान अशा चकल्या झालेल्या आहेत. कलर पण खूप छान आलेला आहे आणि खूप उशीर लागत नाही. झटपट अशी ही चकली बनवून तयार होते.
घरच्या कमी साहित्यामध्ये ही आपली चकली बनवून तयार झालेली आहे आणि छान असे काटे सुद्धा आलेले आहेत चकलीवर, बघू शकता तुम्ही. आणि तुम्हाला मी तोडून दाखवते. आवाजावरूनच कळालं असेल तुम्हाला की चकली किती छान अशी कुरकुरीत अशी झालेली आहे. तर ही दुसरी पण मी अशी तोडून दाखवते. बघू शकता किती छान अशी आपली ही बटाट्यापासून ही चकली बनवून तयार झालेली आहे. आणि आतमध्ये पण बघा अशी पोकळ वगैरे झालेली आहे आणि कुठेही अशा तेलकट अशा झालेल्या नाहीये. तुम्ही याआधी कधी जर बनवलेलं नसेल तर नक्की बनवून बघा आणि कसे झाले हे कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच सोबतचं बेल आयकॉन पण प्रेस करायला विसरू नका. म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.